नवापूर तालुक्यातील रेशन कार्ड धारकांच्या समस्या सोडवण्यासाठी तहसीलदार कार्यालयाकडून रेशन कार्ड वाटप व मार्गदर्शन शिबिर घेण्यात येणार। तालुक्यातील लाभार्थींनी नवापूर तहसीलदारांना मंगळवारी निवेदन देऊन समस्या सोडवण्याची मागणी केली। त्यावर तोडगा म्हणून शिबिर घेण्याचे तहसीलदारांनी आश्वासन दिले। शहादा तालुक्यातील ब्राह्मणपुरी गावातून जाणारे गोदीपूर ते पिंपरी रस्त्याचे काम गेल्या 2 महिन्यांपासून रखडल्याने वाहनधारकांची गैरसोय होत आहे। रस्त्यावर टाकलेली खडी व उडणाऱ्या धुळीमुळे अपघातही वाढले आहेत। नंदुरबार जिल्ह्यात जागतिक चिमणी दिन, जलदिन, वनदिन, हवामान दिन निमित्ताने जिल्ह्यातील शाळा महाविद्यालयात विविध स्पर्धा घेण्यात आल्या। दडगाव तालुक्यात 2 अल्पवयीन मुलींना पळवून नेल्याने 2 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला। शिवसेनेचे संपर्क प्रमुख चंद्रकांत रघुवंशी यांची विधान परिषदेवर बिनविरोध निवड झाल्याने आज त्यांची जाहीर सभा आयोजित करण्यात आली। नंदुरबार शहरात क्रीडा क्लबच्या नावाखाली सुरू असलेले जुगार हड्ड्यावर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने दांडी टाकल्या। 2 ठिकाणी छापा घालत 32 जणांवर कारवाई करण्यात आली। यावेळी 1,30,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आला। नंदुरबार शहरातील SMS हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाच्या 18 गाईड विद्यार्थिनींना राज्यपाल पदक जाहीर करण्यात आले। सातपुड्याच्या कुशीत आदिवासी बांधव महू फुले वेचण्याच्या व्यवसायात गुंतले असून यावर्षी महू फुलांना मोठा बहर आलेला दिसून येत आहे। दडगाव तालुक्यातील आगीच्या घटनेनंतर या भागातील नागरिकांमध्ये भीती आहे। दरम्यान वन विभागाने आगीची सूचना देणारी यंत्रणा कार्यान्वित करून वन क्षेत्रालगत राहणाऱ्या गावांमध्ये माहिती देण्याची सोय करण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे। इंदिरा महिला सहकारी बँकच्या चेअरमनपदी कविता मनोज रघुवंशी तर व्हाईस चेअरमनपदी ज्योतिदेवी संजय अग्रवाल यांची बिनविरोध निवड करण्यात आली। नंदुरबार तालुक्यातील शेतकऱ्यांकडून भाजीपाल्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर घेतले जाते। विक्रीला आलेला भाजीपाला विक्रेते घेऊन आल्यानंतर वाढत्या तापमानामुळे भाजीपाला सुकत असल्याने ग्राहक खरेदी करताना टवटवीतपणा पाहतात। भाजीपाल्याची निगा राखण्यासाठी विक्रेत्यांना कसरत करावी लागत आहे। नंदुरबार शहरालगत ग्रामीण हद्दीत मोकाट कुत्र्यांची संख्या वाढली। कुत्र्यांच्या बंदोबस्ताची मागणी करण्यात येत आहे। नव भारत साक्षरता अभियानांतर्गत जिल्ह्यातील 6 परीक्षा केंद्रावर 35,449 व्यक्ती मूल्यमापन चाचणी परीक्षा देणार आहेत। ही चाचणी परीक्षा रविवारी होणार। शहादा तालुक्यातील असलद येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत शहादा येथील जायंट्स ग्रुप व सहेली ग्रुप तर्फे चित्रकला स्पर्धा घेण्यात आली। या स्पर्धेत शाळेतील 28 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला। नंदुरबार शहरातील कमला नेहरू कन्या कनिष्ठ महाविद्यालयात विविध उपक्रम स्पर्धा व परीक्षांमध्ये प्रावीण्य मिळालेल्या विद्यार्थिनींचे रोख बक्षिसे व प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला। आगामी सण उत्सवाच्या पार्श्वभूमीवर अक्कलकुवा पोलीस स्टेशन येथे शांतता कमिटीची बैठक संपन्न। आदिवासी आश्रम शाळेचे शिक्षकांची भरती करा, बोगस आदिवासींना हटवा, आमदार आमशा पाडवींची विधानसभेत मागणी। नवापूर तालुक्यातील शाळा परिसरात अल्पवयीन मुलीसमोर अश्लील कृत्य करणाऱ्या विरुद्ध विसरवाडी पोलिसात फोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल। नवापूर शहरात जनता पार्क परिसरात पाणी भरण्याच्या वादातून एकाच जमावाची मारहाण। नवापूर पोलिसात 10 जणांवर गुन्हा दाखल। नवापूर तालुक्यातील खानबारा गावात इलेक्ट्रॉनिक दुकानात 18 वर्षीय युवकाची नैराश्यातून गळफास घेत आत्महत्या। या प्रकरणी विसरवाडी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली। शिवसेनेचे नंदुरबार जिल्हा संपर्क प्रमुख चंद्रकांत रघुवंशी यांना विधान परिषदेच्या आमदार म्हणून बिनविरोध निवड झाली असून त्यांनी 21 मार्च रोजी 12 वाजेच्या सुमारास दुपारी विधान भवनात आमदारकीची शपथ घेतली। दडगाव तालुक्यातील मांडवी खुर्द गावातील विद्यार्थी पटके इमारतीखाली जीव मुठीत घेऊन शिक्षण घेत आहे। मांडवी खुर्द गावातील जिल्हा परिषद शाळेची ही दृश्य आहेत। भिंतींना मोठे तडे गेले आहेत तर छताला लाकडाचा आधार। कधी छत किंवा भिंती कोसळेल याची शाश्वती नाही। अशा जीवघेण्या परिस्थितीत मांडवी खुर्द गावातील विद्यार्थी शिक्षण घेत आहेत।